परमेश्वराच्या वचनातून पाहणार आहोत. गेल्या दिवसात गेल्या रविवारी आपण पाहिलं डिवाइन हिलिंग अँड हेल्थ, म्हणजे दैवी आरोग्य आणि निरोगीपण आपल्याला कशा प्रकारे प्राप्त होईल. आज त्याच विषयात आपण पुढे जाणार आहोत की हाऊ टू गेट हील अँड स्टे हील, म्हणजे आम्ही आरोग्यामध्ये कसे राहणार आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही निरोगी कसे राहू. तर दैहिकदृष्ट्या देखील आम्ही आरोग्यात असण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे आत्मिकदृष्ट्या देखील आम्ही आरोग्य आणि निरोगीपणात राहण्याची गरज आहे. कारण देह हा शेवटपर्यंत टिकणारा नाही, एक दिवस आम्हाला मरण आहे. परंतु जर आमचा आत्मा तारला गेला नाही, आमचं आध्यात्मिक जीवन जर व्यवस्थित नसेल तर देवाच्या राज्यात आमचा प्रवेश होणार नाही. म्हणून दोन्ही विषय घेऊन आपण परमेश्वराच्या वचनातून पाहणार आहोत. 10 पॉईंट आहेत आणि जर आपल्याकडे पेन आणि वही असेल तर आपण नोट डाऊन करू, जेणेकरून आपल्याला पुढे त्याच्याविषयी आणखीन चांगलं परमेश्वराचा आत्मा आपल्याला ज्ञान बुद्धी देईल. म्हणून यावेळेस आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत. मत्ते सुवर्तमान आणि त्याचा 8वां अध्याय आणि 16 वचन, 16 आणि 17. मत्ती की सुसमाचार उसका 8वां अध्याय 16 और 17 कलम हम पढ़ेंगे. आणि संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांस त्याच्याकडे आणली आणि त्याने ते आत्मे शब्दाने घालवले व सर्व दुखणाईतात बरे केले. यशाया भविष्यवाद्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. त्याने म्हटले होते की त्याने स्वतः आमचे विकार घेतले व आमचे रोग वाहिले. हम हिंदी पढ़ेंगे. और जब संध्या हुई तो वे बहुत से दुष्टात्माग्रस्त लोगों को उसके पास लाए और उसने वचन मात्र से ही उन दुष्टात्माओं को निकाला और उन सब को चंगा किया जो बीमार थे, जिसने कि जो वचन यशायाह नबी द्वारा कहा गया था वो पूरा हो. उसने स्वयं हमारी दुर्बलताओं को ले लिया और हमारे रोगों को उठा लिया. या ठिकाणी आपण परमेश्वराचं प्रभू येशू जेव्हा या जगात होता त्यावेळेला यशायाह भविष्यवादाद्वारे जे काही भविष्य सांगितलं होतं ते या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः आमचे विकार घेतले व आमचे रोग वाहिले. प्रिय भावण बहिणो, प्रभू येशू ख्रिस्त 2021 साल अगोदर येरुशलेममध्ये गुलगुता टेकडीवर त्याने सर्व मानवजातीसाठी आपला वधस्तंभावर प्राण दिला, आपलं पवित्र रक्त त्याने सांडलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगात का आला होता तर प्रिय भावण बहिणो, संपूर्ण जग सैतानाला वध झालं होतं आणि पापाचा अंधकार जगामध्ये पसरलेला होता आणि त्यामुळे मनुष्यावर संकट, कष्ट, क्लेश, दुखणं आणि शेवटी मरण अशी स्थिती होती. परंतु प्रभू येशू या जगात आला तो आम्हाला मुक्त करण्यासाठी, आम्हाला आरोग्य, शांती आणि तारण देण्यासाठी. म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्याने स्वतः आमचे विकार घेतले व आमचे रोग वाहिले. प्रिय भावण बहिणो, हे शरीर आहे, हे नाशवंत शरीर आहे. एक दिवस या शरीरामध्ये मरण येणार आहे. परंतु जो आमचा आत्मा आहे, जे आमचं आध्यात्मिक जीवन आहे, ते सर्व काळचं जीवन आहे. म्हणून आम्हाला आत्म्यात देखील आरोग्य राहिलं पाहिजे. म्हणून ज्या वेळेला निकोदेमस प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, योहानाचं शुभवर्तमान आणि त्याचा जर दुसरा अध्याय पण पाहिला, 3रा अध्याय, योहानाचं शुभवर्तमान आणि त्याचा 3रा अध्याय आम्ही वाचू नका, तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की निकोदेमस हा एक यहुदांचा धर्माधिकारी, पुढाकारी होता आणि तो रात्रीच्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे. कारण यहुदांचं भय त्याच्यावर होतं आणि तो म्हणाला, हे गुरु, उत्तम गुरु, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे, म्हणून ही सर्व महत्कृत्ये, चमत्कार तुझ्याद्वारे होत आहेत. परंतु त्याने त्याच्या बोलण्यावर लक्ष दिलं नाही, परंतु त्याच्या हृदयात पाहिलं आणि त्याला सांगितलं की वरून जन्मल्या वाचून कोणी देवाचं राज्य पाहू शकत नाही. पुन्हा त्याने सांगितलं की पाण्याने, आत्म्याने जन्मल्या वाचून कोणी देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. म्हणजे बिकम कन्व्हर्टेड अँड बॉर्न अगेन हा पहिला मुद्दा आहे की आमचं कन्व्हर्शन म्हणजे आमचं परिवर्तन झाले की नाही, आमचा नवीन जन्म झालेला आहे की नाही, हे आम्ही पडताळून पाहण्याची गरज आहे. जर आमचा नवीन जन्म झाला नाही, आमच्या जीवनात परिवर्तन नाही, तर आमचं लाईफ काही कामाचं नाही. परंतु तो यहुदांचा धर्माधिकारी असताना देखील प्रभू येशूने त्याला स्पष्ट सांगितलं
की नव्याने जन्मल्या वाचून कुणी देवाचं राज्य पाहू शकत नाही. प्रिय भावंडे, नवीन जन्म काय? तर आम्ही आमच्या पापात मेलो होतो, परंतु येशू ख्रिस्तामुळे आम्हाला परमेश्वराने जीवन दिलं आणि आम्ही क्रोधाची लेकरं होतो आणि आमच्या जीवनामध्ये एक रहाटगाड होता. जो रहाटगाड फिरत असतो त्याप्रमाणे सर्व प्रकारची पाप, कामवासना, दुर्वासना आणि सर्व प्रकारचं वाईट आमच्या जीवनात होतं आणि त्यामुळे देवाचा क्रोध आमच्यावर होता. परंतु जो देव दयेविषयी धनवान आहे त्याने आमच्यावर दया केली. प्रेज द लॉर्ड. नाहीतर आमचा देखील नाश झाला असता. परंतु योग्य समय आम्ही पापी असताना ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला आणि प्रिय भावंडे, योग्य समय प्रभू येशूने आमचं तारण केलेलं आहे आणि म्हणून जो परमेश्वर दयेविषयी धनवान आहे त्याने आमच्यावर कृपा केली आणि देवाचं वचन म्हणतं की कृपेमुळे आमचं तारण झालेलं आहे आणि हे परमेश्वराचं दान आहे. आम्ही चांगली कामं केली, आम्ही धार्मिक होतो, आम्ही सत्कर्म केली, आम्ही दान धर्म केलं म्हणून नाही, तर देवाच्या कृपेमुळे आमचं तारण झालेलं आहे. आणि म्हणून निकोदेमसला स्पष्ट प्रभू येशूने सांगितलं की पाण्याने आत्म्याने जन्मल्या वाचून कोणी देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. प्रिय भावंडे, उपदेशक मध्ये तर 8व्या अध्यायात 12 ते 13 तुम्ही घरी जाऊन वाचू शकता आणि त्याकडे स्पष्ट म्हटलेलं आहे की एखादा मनुष्य 100 वर्ष जगेल, परंतु जर तो पापात मेला तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. कारण हे आमचं जे जीवन आहे हे 60, 70, 80 वर्ष फार फार, परंतु त्याचा ताटा दुःख आणि कष्ट आहेत. परंतु त्याच्यानंतर एक जीवन आहे जे सर्वकाळचं जीवन आहे. एक सर्वकाळचं जीवन आहे, एक सर्वकाळचा नाश आहे. प्रिय भावंडे, मरण आणि जीवन परमेश्वराने आपणा पुढे ठेवलेलं आहे. शाप आणि आशीर्वाद आपणा पुढे प्रभूने ठेवलेला आहे. त्याच्यातून आज आम्हाला निवड करायची आणि म्हणून प्रिय भावंडे, परंतु जो परमेश्वराचं भय करतो त्याचं हित होईल आणि तो आशीर्वादित होईल. हे देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रिय भावंडे, जीसस हिमसेल्फ टूक आवर सिकनेस अँड कॅरीड अवे आवर डिसीजेस. प्रिय भावंडे, ज्या जगामध्ये रोग निर्माण झालेले आहेत, जे 39 गटामध्ये मोडले जातात, या प्रत्येक आजारासाठी प्रभू येशूने स्वतः फटके सहन केलेले आहेत. आणि म्हणून आपण यशायाच्या पुस्तकामध्ये 53 अध्याय आणि त्याचं 3, 4, 5 आपण वाचणार आहोत. यशाया की किताब और उसका 53 अध्याय आणि त्याचं 3, 4, 5. तो धिक्कारलेला व मनुष्याने टाकलेला, तो धिक्कारलेला व मनुष्याने टाकलेला, दुःखाचा पुरुष व दुखण्याची ओळख व असलेला दुखण्याची ओळख असलेला होता आणि आणि ज्याच्यापासून लोक आपले मुख झाकतात असा तो तुच्छ मानलेला होता. असा तो तुच्छ मानलेला होता आणि आम्ही त्याला मानले नाही. आणि आम्ही त्याला मानले नाही. बस निंदे पडेंगे. वो तुच्छ जाना गया और मनुष्यों का त्यागा हुआ था. वो दुखी पुरुष था और पीड़ा से उसकी जान पहचान थी. वो ऐसे मनुष्य के समान तुच्छ जाना गया जिससे लोग मुख फेर लेते हैं और हमने उसका मूल्य न जाना. निश्चय उसने हमारी पीड़ाओं को अपने आप सहन लिया. नंतर ते वाटणार. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की यशाया संदेष्टा म्हणजे 700 वर्ष अगोदर येशू ख्रिस्त जन्माला येण्या अगोदर, वधस्तंभावर आपला प्राण देण्या अगोदर 700 वर्षापूर्वी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाविषयी जे दुःख सहन तो करणार होता, ज्या यातना त्याला होणार होत्या, जे मरणप्राय दुःख त्याला होणार होतं, त्याच्याविषयी त्याने भविष्य सांगितलं आणि ते पूर्ण झालं. प्रेज द लॉर्ड. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जी काही भविष्य सांगितलेले आहेत ते शास्त्रलेख सर्व पूर्ण झालेले आहेत आणि येशूच्या येण्याचा शास्त्रलेख देखील पूर्ण होणार आहे. त्याच्या येण्याची तयारी आपण करत आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने पापी लोकांसाठी जो त्याग केला, जे समर्पण केलं, जे पवित्र बलिदान केलं आणि जे रक्त त्याने सांडलेलं, त्याच्याविषयी या ठिकाणी यशाया म्हणतो की तो धिक्कारलेला आणि मनुष्याने टाकलेला. प्रिय भावंडे, बायबल म्हणतोय नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 8व्या अध्यायात जर पाहिलं तर सर्व सृष्टीची निर्मिती सर्व काही येशूने बनवलेलं आहे. तो कारागीर होता. ज्या मनुष्याने आपल्या प्रतिरूपात बनवलं त्याच मनुष्याने त्याच्या उद्धारासाठी या जगात आला असताना प्रभू येशूला त्यांनी ओळखलं नाही, परंतु त्याला वधस्तंभी त्याला दिलेला आहे. म्हणून तो धिक्कारलेला आणि मनुष्याने टाकलेला. प्रिय भावंडे, ज्याने
निर्मिती केली, ज्याने आपल्या प्रतिरूपात मनुष्याला घडवलं आणि सर्व काही त्याला दिलेलं आहे, तोच मनुष्य त्याच्यावर फिरला, कारण त्यांनी येशूला ओळखलं नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही आशीर्वादित लोक आहोत. देवाची कृपा आमच्यावर आहे की आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखलेला आहे आणि त्याला तारणा म्हणून स्वीकारलेला आहे. पुढे म्हटलेला आहे, तो दुःखाचा पुरुष आणि दुखण्याची ओळख असलेला होता. प्रिय भावबंधो, ज्या प्रभू येशूने सर्व जग निर्माण केलं, जो सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे, त्याला दुःखाचा पुरुष व्हावं लागलं अशासाठी की आम्ही जे दुःखी आहोत, आम्ही जे पापी आहोत, आम्ही जे दुःखनाहीत आहोत, आम्ही जे अनेक प्रकारच्या संकटात आहोत, त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी त्याने स्वतः दुःख सहन केलं. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे म्हटलेलं आहे, दुखण्याची ओळख असलेला. प्रिय भावबंधो, आज जी काही दुखणी आहेत, मग फिजिकली शारीरिक आमचं दुखणं असू दे, मेंटली मानसिक आमचं दुखणं असू दे, सोशली असू दे, सामाजिक दृष्ट्या कुठल्याही प्रकारचं दुखणं असू द्या, ती सर्व दुखण्याची ओळख येशूला होती. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही जेव्हा एखाद्याला हार्ट प्रॉब्लेम असतो, तेव्हा तो हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जातो. एकदम मोठा शिकलेला डॉक्टर, अनुभवी, ज्याचं नाव जगात आहे, अशा डॉक्टरचा तो शोध घेतो, कारण त्याला हार्टचा प्रॉब्लेम असतो आणि त्या हार्ट डिसीजमधून बरे होण्यासाठी तो त्या डॉक्टरकडे जातो. परंतु प्रिय भावबंधो, दुखण्याची ओळख असलेला असा एक मनुष्य आमच्यामध्ये आहे, जो मनुष्याचा पुत्र आहे आणि तो येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून जेव्हा आमच्या जीवनात दुखणी येतात, आजार येतात, पीडा येतात, त्यावेळेला आम्ही कोणाचा शोध करायला पाहिजे, तर आमच्या येशूचा शोध करायला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताकडे जाणार आहोत आणि आमचं पाप कबूल करणार आहोत आणि आमचं दुखणं त्याच्या पुढे मांडणार आहोत, त्यावेळेला तो आम्हाला विसरणार नाही, तर आमची प्रार्थना ऐकेल. कारण कसा, तर तो दुखण्याची ओळख असलेला, म्हणजे सर्व दुखणी त्याला ठाऊक आहेत. प्रिय भावबंधो, मनुष्याला त्यानेच निर्माण केलं. त्यामुळे आपल्या ब्रेनमध्ये काय आहे, आपल्या हार्टमध्ये, आपल्या लंग्समध्ये, आपल्या किडनीमध्ये काय, आपल्या शरीरामध्ये काय, हे येशूला चांगलं माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून 4 वचन आपण 4 आणि 5. खचितच त्याने आमची दुखणी खचितच त्याने आमची दुखणी आपणावर घेतली आहे आपणावर घेतली आहेत आणि आमची दुःखे उचलून आणि आमची दुःखे उचलून घेतली आहेत. हा. आणि आम्ही त्याला मारले आणि आम्ही त्याला मारलेला देवाने हाणलेला आणि देवाने हाणलेला आणि पिडलेला असे मानले आणि पिळलेला असे मानले. बस. हा, हिंदी पडेल. निश्चय उसने हमारी पीड़ाओं को अपने आप सह लिया और हमारी दुखों को उठा लिया. फिर भी हमने उसे परमेश्वर का मारा पीटा और दुर्दशा में पड़ा हुआ समझा, हाँ। परंतु वह हमारे बस ही बस. अपराधों के पाचवं नंतर कारण वाच. खचित त्याने आमची दुखणी आपणावर घेतली आहे. प्रिय भावबंधो, प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे चालू वर्तमान काळ आहे. जर आज आमचं दुखणं आहे, तर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त 2021 साल अगोदर गुलगुता टेकडीवर त्याने आमची दुखणी घेतली आहेत आपणावर. प्रिय भावबंधो, कुठलंही दुखणं असू दे, ते येशूने आपणावर घेतलेलं आहे. आणि पुढे म्हटलं, आमची दुःखी उचलून घेतली आहेत. प्रिय भावबंधो, कुठल्याही प्रकारचं दुःख असो, परंतु आम्ही येशूवर विश्वास ठेवणार आहोत आणि विश्वासाने म्हणणार आहोत की प्रभू, हे माझं दुखणं तू उचलून घेतलेलं आहे आणि माझी दुखणी तू उचलून घेतलेली आहे. तर प्रिय भावबंधो, तुम्हाला त्याच क्षणाला आरोग्य प्राप्त होईल, कारण ते देवाचं वचन आहे. म्हणून प्रभू येशू म्हणाला की आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल, परंतु माझं वचन कदापि नष्ट होणार नाही. म्हणून परमेश्वराने त्याच्या नावापेक्षा त्याचं वचन श्रेष्ठ मानलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही विश्वासाने ते पुकारणार आहोत, बोलणार आहोत, त्यावेळेला आमच्या जीवनात त्या ठिकाणी कार्य आणि आरोग्य आम्हाला मिळाल्याचा अनुभव येईल. 5वं वचन आपण वाचणार आहोत. यशया 53:5. परंतु तो आमच्या अपराधामुळे घायाळ झालेला होता घायाळ झालेला होता तो आमच्या अन्यायामुळे आणि तो आमच्या अन्यायामुळे चेचलेला होता चेचलेला होता. आमची शांती साधण्याची शिक्षा आमची शांती साधण्याची शिक्षा त्याच्यावर पडली होती आणि त्याला मारलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य मिळाले आहे. आम्हास आरोग्य मिळाले आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हिंदी पडेल. परंतु वो हमारे ही अपराधों के कारण हाँ। भेदा गया, वो हमारे अधर्मों के लिए कुचला गया, हमारी ही शांति के लिए उस पर ताड़ना पड़ी, उसके कोड़े खाने से हम चंगे हुए. आमेन. तर या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, यशया म्हणतो, परंतु तो आमच्या अपराधामुळे घायल झाला होता. प्रिय भावबंधो, त्यावेळेच्या यहुदी लोकांना आणि जे रोमी शिपाई त्या ठिकाणी होते,
त्यांना येशूची ओळख नव्हती, परंतु कपटाने त्याला पकडून घेतलं होतं आणि त्याने दुर्भाषण केलं असं त्याच्यावर आरोप केले गेले. परंतु प्रिय भावबंध, तो देवाचा पुत्र आमच्या सर्व मानवजातीसाठी त्या ठिकाणी मरत होता, आपलं रक्त त्याने सांडत होता, हे त्यांना समजलं नाही. परंतु या ठिकाणी यशाया म्हणतो की कोणासाठी त्याने केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं, वचन म्हणतं की आमच्या अपराधामुळे तो घायल झाला. प्रिय भावबंध, आमचे अपराध, प्रभू येशूने एकही अपराध केला नव्हता. तो निरपराधी गुन्हेगार होता, म्हणजे एकही पाप त्याच्याकडे नव्हतं. म्हणून योहान बाप्तिस्मा करणारा म्हणतो, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा निर्दोष कोकरा. तो निर्दोष होता, निष्कलंक होता. परंतु प्रिय भावबंध, बायबल म्हणतं की आमच्या अपराधामुळे तो घायल झाला. पुढे म्हटलेलं आहे, तो आमच्या अन्यायामुळे चेचलेला होता. प्रिय भावबंध, पाप हे अतिशय भयंकर आहे. एक पाप आम्हाला नरकामध्ये घेऊन जाऊ शकतं. मरण होणार पाप आहे, मरण न होणारी पण पाप आहे. परंतु जर मरण होणारं पाप आमच्यातून घडलं असेल आणि आम्ही येशू ख्रिस्ताकडे येणार नाहीत आणि आमचं पाप कबूल करणार नाहीत, पश्चाताप करणार नाहीत, तर ते पाप आम्हाला नरकात घेऊन जाईल. परंतु आज आम्हाला परमेश्वर संधी देत आहे. आज तारणाचा दिवस आहे. उद्या आमच्या जीवनात काय प्रसवेल आम्हाला माहीत नाही, कारण आम्हाला सर्व जगामध्ये दिसत आहे की लोक फटाफट मरत आहेत. मृत्यूने आपलं तोंड मोठं केलेलं आहे आणि तो सर्वांना गिळंकृत करत आहे. परंतु प्रिय भावबंध, शरीराने मी मरणार एक दिवस, परंतु आत्म्यात आमचा नाश होऊ नये, तर सर्व काळचं जीवन आम्हाला प्राप्त व्हावं, यासाठी आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवून त्याला अनुसरलं पाहिजे. आणि पुढे म्हटलेलं आहे की आमची शांती साधण्याची शिक्षा त्याच्यावर पडली होती. प्रिय भावबंध, जग अशांती आहे. सर्व जगामध्ये भयानक अशांती आहे. कोणालाही समाधान नाहीये, कोणालाही आनंद नाही. आनंद जगातून हिरावून घेतलेला आहे, कारण जगातील लोकांचं पाप स्वर्गापर्यंत पोहोचलेलं आहे आणि देवाचा क्रोध या ठिकाणी पोहोचलेला आहे. परंतु प्रिय भावबंध, जी देवाची लेकरं आहेत, ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलेलं आहे, ज्याने येशूला तारणार म्हणून स्वीकारलेलं आहे आणि जे येशूच्या मागे चालत आहेत, त्यांच्यासाठी आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे म्हटलेलं आहे की त्याला मारलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळालं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावबंध, प्रेझेंट टेन्स आहे, चालू वर्तमान काळ आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आमच्या जीवनात दुखणं येते, कुठल्याही प्रकारचे आजार आमच्या जीवनात येतात, तेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताकडे येण्याची गरज आहे. गुडघे टेकण्याची गरज आहे. आमचा पाप कबूल करण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेला आम्ही आमचा पाप अधर्म कबूल करणार आहोत आणि आम्ही म्हणणार आहोत की प्रभू येशू, तुला मारलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावबंध, अनुभवातून सांगतो, ज्या वेळेला मला दुखणं येते, मी गुडघ्यावर जातो, आपलं पाप काय असेल कबूल करतो आणि हे वचन बोलतो. जेवढ्या वेळ तुम्ही हे वचन बोलत राहाल, तेवढा तुम्हाला तुमच्या शरीरात अनुभव येईल, कारण ते देवाचं वचन आहे. देवाचं वचन खोटं नाही, तर ते सत्य आहे. आणि म्हणून परमेश्वर आम्हाला या दिवसात आरोग्यात राखील, अशासाठी की हे शरीर जे आहे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि या शरीराची निगा आम्ही राखली पाहिजे. म्हणून बायबल म्हणतो की धूळ तुझी स्तुती करील काय. जर आमच्यामध्ये मरणप्राय आत्मा आहेत, आमचं दुखणं मोठं आहे, आम्ही उभे राहू शकत नाही, चालू शकत नाही, आम्ही जर पाठवर पडलो, तर देवाची सेवा आमच्यातून घडेल काय. प्रेज द लॉर्ड. आम्ही परमेश्वराला आराधना देऊ शकतो काय, आम्ही इतरांना प्रभूचं वचन सांगू शकतो काय, आमच्याने कुठलीच सेवा होणार नाही. म्हणून हे शरीर निरोगी राहण्यासाठी आम्ही प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे. सेकंड पॉईंट आम्ही पाहणार आहोत, हॅव फेथ इन गॉड फॉर हिलिंग. आम्ही आरोग्यासाठी प्रभू येशूवर किंवा परमेश्वरावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आणि म्हणून मार्क सुवर्तमान त्याचा 9वा अध्याय आपण पाहणार आहोत. 9वा अध्याय आणि त्याचं 22-23 वचन. मार्क सुवर्तमान त्याचा 9वा अध्याय. आणि याचा घात करण्याकरता एक मिनिट. आणि त्याचा घात करण्याकरिता त्याने पुष्कळ वेळा याला विस्तवात व पाण्यात टाकली. परंतु तुझ्याने काही करवेल तर आमच्यावर करुणा करून आमचे सहाय्य कर.
तेव्हा येशू त्याला म्हणाला, तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझ्याने विश्वास धरवेल तर तुझ्याने विश्वास धरवेल तर. विश्वास धरणाऱ्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. विश्वास धरणाऱ्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. प्रेज द लॉर्ड. हम हिंदी में पढ़ेंगे. उसने इसे नाश करने के लिए हाँ। कभी आग में तो कभी पानी में गिराया, परंतु यदि तू कुछ कर सकता है तो हम पर तरस खाकर हमारी सहायता कर। यीशु ने उससे कहा, क्या यदि तू कर सकता है तो विश्वास कर ले, करने वाले के लिए सब कुछ संभव है। आमेन. प्रिय भाऊ बहिणो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगात होता आणि एका ठिकाणी तो जात असताना आपल्याला पाहायला मिळते की मुका आत्मा लागलेला एक मुलगा, त्याने प्रथम त्याच्या वडिलाने त्याच्या शिष्याकडे, येशूच्या शिष्याकडे आले, परंतु त्यांच्याने त्याने काढवलं नाही, म्हणून तो येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे. प्रिय भाऊ बहिणो, त्याच्या जीवनात थोडा अविश्वास आहे, परंतु प्रभू येशू त्याला योग्य रीतीने ताडणा देतो आणि तो म्हणतो, अविश्वासू पिढी, कोटपर्यंत तुमच्या बरोबर असू आणि कोटपर्यंत तुमचे सहन करू. प्रिय भाऊ बहिणो, आम्ही अनेक आमच्या जीवनात साक्ष आहेत, आम्ही साक्षरूपी मेघाने वेढलेलो आहोत, परंतु सहज अडवणार पाप आम्ही बाजूला टाकून नेमून दिलेल्या धावेवरून आम्ही धीराने धावण्याची गरज आहे. परंतु अनेक वेळा आमच्या जीवनात संशय निर्माण होतो, परंतु जरी संशय निर्माण झाला तरी त्या व्यक्तीला प्रभू येशूने सोडलं नाही. तर त्या ठिकाणी तो काय म्हणाला की त्याच्या मुका आत्मा होता आणि त्याला तो विस्तवात आणि पाण्यात टाकत होता, त्याचा घात करण्यासाठी तो टपलेला होता आणि लहानपणापासूनच त्याच्यावर तो आजार होता. प्रिय भाऊ बहिणो, असे भयंकर आजार जगामध्ये आहेत की जे वैद्य बरू करू शकत नाहीत, डॉक्टर बरे करू शकत नाहीत, परंतु आमचा येशू बरे करू शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्या विश्वासाने त्या मुलाला घेऊन तो येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे आणि तो त्याच्याकडे दया माया करतो आणि तो म्हणतो, परंतु तुझ्याने काही करवेल तर आमच्यावर करुणा करून आमचे सहाय्य कर. प्रिय भाऊ बहिणो, करवेल जर शक्य असेल. प्रिय भाऊ बहिणो, थोडासा स्पेशल मार्क त्या ठिकाणी आहे, थोडासा संशय त्याच्यामध्ये आहे, म्हणून प्रभू येशू त्याला योग्य वचन उत्तर देतो आणि येशू त्याला म्हणाला, तुझ्याने विश्वास धरवेल तर. विश्वास धरणाऱ्यानं सर्व शक्य आहे. प्रिय भाऊ बहिणो, येशूचं सामर्थ्य आजही आहे. येशू ख्रिस्त काल आज आणि सदा सर्व काळ सारखा आहे, तो बदलत नाही. जे 2021 साल अगोदर येशूने चमत्कार केले ते आजही होत आहेत, आजही पुढे होणार आहेत, परंतु आमच्या विश्वासावर ते अवलंबून आहे. म्हणून प्रभू येशू त्या मुलाच्या वडिलांना म्हणतो की तुझ्याने विश्वास धरवेल तर. प्रिय भाऊ बहिणो, जर आमच्यामध्ये दुखणं आहे, पीडा आहे, तर आम्ही असा विश्वास धरला पाहिजे की प्रभू येशू आहे, तो आहे आणि जे कोणी त्याचा झटून शोध करतात त्यांना प्रतिफळ देणारा तो परमेश्वर आहे. प्रिय भाऊ बहिणो, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की विश्वास धरणाऱ्यांना सर्व शक्य. जर आम्ही विश्वास ठेवत आहोत की येशू मला बरं करील, तर तो बरं केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु संशय आमच्या जीवनात आला तर संशयाला औषध नाही, ती प्रार्थना परमेश्वर ऐकणार नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 24 वचन वाचा. लागलाच त्या मुलाचा बाप लागलाच त्या मुलाचा बाप मोठ्याने रडून म्हणाला, मी विश्वास धरतो, माझ्या अविश्वासाविषयी माझ्या अविश्वासाविषयी तू सहाय्य कर. बस हिंदी में. बालक के पिता ने तुरंत चिल्लाकर कहा, मैं विश्वास करता हूँ, मेरे विश्वास का उपचार कर. हालेलुया. या ठिकाणी प्रभू येशूला तो काय म्हणतो, रडून म्हणतो. प्रिय भाऊ बहिणो, आम्ही रडून प्रभू ख्रिस्ताकडे प्रार्थना केली पाहिजे. खऱ्या अंतःकरणाने, विश्वासाच्या पूर्ण खात्रीने आम्ही येशू ख्रिस्ताकडे आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, प्रभू येशू आम्हाला ताडणा देतो. आम्ही काही मिस्टेक केली तर आमचं करेक्शन करतो, परंतु या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्या मुलाचा बाप मोठ्याने रडून, कोणाची लाच त्याने बाळगली नाही. प्रिय भाऊ बहिणो, आम्ही प्रार्थनेत आल्यानंतर आमचं मुख बंद असतं. आम्हाला देवाने 2 हात दिलेले आहेत, आम्ही टाळ्या पण वाजवू शकत नाही, आम्ही प्रार्थना पण करू शकत नाहीत. प्रिय भाऊ बहिणो, आम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहणार नाही. लेकरं आहेत ती डिपेंड राहतात, ती छोटी आहेत, परंतु आम्ही आता मोठे झालो आहोत, प्रौढ झालो आहोत, म्हणून आमच्या हातून देवाची सेवा घडली पाहिजे, आमच्या मुखातून परमेश्वराची प्रार्थना निघाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. सर्वात मोठं सेवेचं क्षेत्र काय माहिती आहे?
प्रेयर जी सर्व लोक करू शकतात. दुखणं येत असेल खाटेवर तो पण करू शकतो. म्हणजे आम्हाला ते हत्यार परमेश्वराने दिलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, जेव्हा आम्ही येशूच्या गुडघे टेकतो, त्यावेळेला सैतान थरथर कापतो. कारण काय, कनेक्शन चालू झालं, हॉटलाईन चालू झाली प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर. आणि तेच त्याला नको आहे, म्हणून तो प्रार्थनेमध्ये अडखण करतो. जर आम्ही निर्णय घेतलाय की प्रहराच्या मी उठेन, मी 2 वाजता प्रार्थना करीन, मी 3 वाजता प्रार्थना करीन, इट इज टू डिफिकल्ट. कारण तो गाढ झोपेचा वेळ असतो. परंतु ती झोप बाजूला ठेवून जर तुम्ही प्रार्थना करत राहाल तर परमेश्वर तुम्हाला कदापि सोडणार नाही. वादळ येईल, तुफान येईल, कष्ट येतील, आजार येतील, परंतु त्याचा इफेक्ट तुम्हाला लागणार नाही, कारण देवाची कृपा तुमच्यावर असेल. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशूने त्याचं रडणं ऐकलं आणि तो म्हणाला, माझ्या अविश्वासाविषयी तूच सहाय्य कर. आमच्या जीवनात अविश्वास आहे का? आमच्या जीवनात संशय आहे का? हे होईलच का? प्रिय भावनो, काही परिस्थिती असू दे, परंतु आमचा अविश्वास असेल तर प्रभूला सांगा, प्रभू माझा अविश्वास काढून टाक आणि तुझ्यावर विश्वास ठेवण्यात माझं सहाय्य कर. आणि प्रभू येशूने ते तिकडे त्या मुक्या बहिऱ्या आत्म्याला धमकावलं आणि तो त्याच्यातून निघून गेला आणि ते लेकरू बरं झालं. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावनो, वचन ऐकत असताना आमच्या जीवनात देखील आज प्रभू काम करत आहे. आम्हाला आरोग्य, शांती मिळत आहे. आणि म्हणून पुढचा मुद्दा आहे होली ट्रस्ट गॉड इन सिकनेस. प्रिय भावनो, आम्ही संपूर्णपणे आमचा विश्वास देवावर प्रदर्शित करण्याची गरज आहे. आमचा विश्वास येशूवर ठेवण्याची गरज आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की दुसरा इतिहास आणि 16वा अध्याय 12 वचन 12-13. दुसरा इतिहास त्याचं 16 वचन 12-13. आणि असा आपल्या राज्याच्या 39व्या वर्षी 39व्या वर्षी दुखणाईत झाला. त्याच्या पायात रोग झाला. त्याच्या पायात रोग झाला. त्याचे दुखणे फारच मोठे होते. त्याचे दुखणे फारच मोठे होते. तरी त्याने आपल्या दुखण्यात यहोवाला नाही तर वैद्यास शोधले. आणि 13. आणि असा आपल्या राज्याच्या 41व्या वर्षी आणि आपल्या राज्याच्या 41व्या वर्षी मेला व आपल्या वडिलांच्या बरोबर निजला. आणि आपल्या वडिलांच्या बरोबर निजला. हिंदी पडेगी. अपने राज्य के 39वें वर्ष में आसा के पैरों का रोग हो गया. उसका रोग भयंकर था, तो भी अपनी रोगी अवस्था में भी उसने यहोवा की नहीं परंतु वैद्यों की शरण ली. अतः वह अपने राज्यकाल के 39वें वर्ष में मरकर अपने पूर्वजों के साथ सो गया. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की असा राजा याने जेव्हा तो राज्यापी अभिषेक झाला, तो राज्यपदावर आला, त्यावेळेला त्याने अनेक धार्मिक सुधारणा केल्या. तो चांगला होता, परंतु नंतर त्याच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्याने देवावरचा विश्वास सोडला. प्रिय भावनो, आमचा विश्वास 20 वर्षापूर्वी कसा होता आणि आज कसा आहे? आमची प्रार्थना, आमचं आध्यात्मिक जीवन 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी कसं होतं आणि आज कसं आहे? आम्ही वाढत आहोत की कमी होत आहोत? प्रिय भावनो, जसा सूर्य सकाळी उगवतो आणि मध्याह्नापर्यंत तळपत जातो, त्याप्रमाणे आमचं न्यायीपण, आमचं आध्यात्मिक जीवन वाढत गेलं पाहिजे. सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे प्रखर झालं पाहिजे. परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की असा आपल्या राज्याच्या 39व्या वर्षी दुखणाईत झाला. आणि पुढे म्हटलेलं आहे की त्याच्या पायात रोग झाला. त्याचे दुखणे फारच मोठे होते. फार मोठं दुखणं होतं त्याच्या पायात. 2 वर्ष तो आजारी होता. परंतु बायबल म्हणतं की त्याने काय केलं? आपल्या दुखण्यात परमेश्वराला नाही तर वैद्यास शोधलं. आपण कोणाला दोष देत नाही. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणाकडे जायचं? डॉक्टरकडे जायचं की वैद्याकडे जायचं? ॲलोपॅथीकडे जायचं? आयुर्वेदाकडे जायचं? होमिओपॅथिक? कुठेही जा. परंतु एक गोष्ट महत्वाची आहे की आमच्या दुखण्यामध्ये आम्ही परमेश्वराला शोधलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. याने
परमेश्वराची ओळख असताना देखील यहोवाला शोधलं नाही तर वैद्याला शोधलं. आणि बायबल म्हणतो की 41व्या वर्षी मेला आणि आपल्या वडिलांच्या बरोबर निघाला. म्हणजे 2 वर्ष त्याचं दुखणं होतं. प्रिय भाऊ बहिणो, परमेश्वर आम्हाला सुधारण्यासाठी आजार आणि स्वप्न पाठवतो, परंतु तो प्रीतीने आम्हाला शासन करतो, क्रोधाने नाही. की आम्ही त्या स्थितीमध्ये परमेश्वराचा झटून शोध करावा, आमचं आत्मपरीक्षण करावं की आम्ही कुठे चुकलेलो आहोत, आमच्या जीवनात कुठे पाप आहे, कुठे पापाचा कलंक आहे. ते आम्ही जेव्हा गुडघ्यावर जाणार आहोत, परमेश्वराचं वचनचा झटून शोध करणार आहोत, देवाला शरण जाणार आहोत, त्यावेळेला तो आम्हाला सापडणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रिय भाऊ बहिणो, आम्ही पाहणार आहोत की हेल्दी ट्री, जे निरोगी झाड असतं, स्तोत्रसंहिता 1 आणि 1 ते 3. स्तोत्रसंहिता 1 आणि त्याचं 1 ते 3 वचन. सुखी तो पुरुष सुखी तो पुरुष जो दुष्टाच्या मसलतीने चालत तो नाही दुष्टांच्या मसलतीने चालत नाही व पाप्यांच्या मार्गात उभा राहत नाही आणि पाप्यांच्या मार्गात उभा राहत नाही व तिरस्काराच्या आसनी बसत व नाही. तिरस्कारांच्या आसनी बसत नाही. तर यहोवाच्या नियमशास्त्रात तर यहोवाच्या नियमशास्त्रात त्याचा संतोष आहे त्याचा संतोष आहे आणि तो दिवसावर आणि तो दिवसावर रात्री त्याच्या नियमशास्त्रात ध्यान त्याच्या लावतो. नियमशास्त्रात ध्यान लावतो. आणि जे पाण्याच्या ओघाजवळ आणि जे पाण्याच्या ओघाजवळ लावलेले झाड आपल्या ऋतूत आपले फळ देते. आपल्या ऋतूत आपले फळ देते, ज्याचे पान कोमेजत नाही ज्याचे पान कोमेजत नाही, त्यासारखा तो होईल. त्यासारखं तो होईल. आणि जे काही तो करतो ते आणि साधेल. जे काही तो करतो ते साधेल. प्रेज द लॉर्ड. निंदे पडेंगे. क्या ही धन्य है वो मनुष्य हाँ। जो दुष्टों की सम्मति पर नहीं चलता, न पापियों के मार्ग में खड़ा होता और न ठट्ठा करने वालों की बैठक में बैठता है, परंतु वह तो यहोवा की व्यवस्था से आनंदित होता और उसकी व्यवस्था पर रात दिन मनन करता रहता है. वो उस वृक्ष के समान है जो जलधाराओं के किनारे लगाया गया है और अपनी ऋतु में फलता है और जिसके पत्ते कभी मुरझाते नहीं. इसे जो कुछ वो मनुष्य करता है वो उसमें सफल होता है. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी एक झाडाचं म्हणजे परमेश्वराचं वचन म्हणतं की जे यहोवाच्या नियमशास्त्रात त्याचा संतोष आहे, तो दिवसा आणि रात्र त्याच्या नियमशास्त्रात ध्यान लावतो. तो कसा आहे? तो पाण्याच्या ओघाजवळ लावलेले झाड, जे आपल्या ऋतूत आपले फळ देते आणि ज्याचे पान कोमेजत नाही, त्यासारखा तो होईल. प्रिय भाऊ बहिणो, एक झाड असतं आणि ते नदीच्या काठी असतं, ओघाजवळ असतं आणि 12ही महिने त्याला पाणी मिळतं. 12ही महिने त्याला न्यूट्रिशन, जे काही पोषक तत्व आहेत, ती मुळाद्वारे तो शोषून घेतो आणि त्यामुळे ते झाड निरोगी असतं. इतकंच नव्हे तर ते आपल्या ऋतूत फळ देतं आणि त्याचं पान कोमेजत नाही. प्रिय भाऊ बहिणो, आमचं जीवन कसं आहे? आम्ही कोमेजत चाललेलो आहोत? आम्ही फळ देत आहोत की आम्ही फळ देणारे अशी झाडं आहोत? कित्येक वर्षापासून आम्ही देवाचं वचन ऐकत आहोत, बरोबर ना? काही काना 40 वर्ष झाली, काही काना 25 वर्ष झाली, काही काना 20 वर्ष झाली आणि वचनाचा पाऊस पडत आहे, परंतु आमच्या जीवनात काहीच परिवर्तन नाही. कारण काय? तर स्तोत्रकर्ता काय म्हणतो? सुखी तो पुरुष जो दुष्टाच्या मसलतीने चालत नाही, पाप्यांच्या मार्गात उभं राहत नाही, तिरस्कारांच्या आसनी बसत नाही. प्रिय भाऊ बहिणो, जर आमचं जीवन तसं असेल तर आम्ही कधीच फळ देणार नाही. म्हणजे योग्य जे निरोगी झाड असतं तसं आध्यात्मिक जीवन आमचं असणार नाही. तर दिवसेंदिवस आमचं आध्यात्मिक जीवन कोमेजत जाईल, ड्राय होऊ आम्ही आणि एक दिवस आमचा नाश होईल. परंतु नाशासाठी देवाने आम्हाला बोलवलं नाही, क्रोधासाठी बोलवलं नाही, तर आमचं तारण होण्यासाठी येशूने आम्हाला बोलवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रिय भाऊ बहिण, आमची काळजी आम्ही घेतली पाहिजे. 4था मुद्दा आहे ओबे गॉड अँड हिज वर्ड, म्हणजे परमेश्वराची आज्ञा आणि त्याचं वचन आम्ही पाळलं पाहिजे. प्रिय भाऊ बहिणो, परमेश्वराचं वचन म्हणजे योबाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं 33वा अध्याय आणि त्याचं 14-33, योबाचं पुस्तक 33. हां, आणि त्याचं हेडिंग माझा देव 33. मनुष्य हां, देव बरोबर बरोबर बरोबर.
देव मनुष्याला सुधारण्याकरिता स्वप्न व आजार पाठवतो. देव मनुष्याला सुधारण्याकरिता स्वप्न व आजार पाठवतो. पहिलं वचन वाच. कारण देव एकदा गोष्ट चौदा. बोलतो, कारण देव एकदा गोष्ट बोलतो, होय दोनदाही, होय दोनदाही, तरी मनुष्य लक्ष देत नाही. तरी मनुष्य लक्ष देत नाही. बस. नीचे परमेश्वर तो एक बार बोलता है वरना दो बार, पर लोग ध्यान नहीं देते. प्रिय भावण बहिणो, योग या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की देव मनुष्याला सुधारण्याकरिता स्वप्न आणि आजार पाठवतो. प्रिय भावण मनुष्य परमेश्वर उगीच कोणाला पिडत नाही, कोणाचा हक्क तो बुडवत नाही. परंतु जेव्हा आम्ही चुकतो, आम्ही पाप करतो, त्यावेळेला तो आम्हाला प्रीतीने शासन करतो की आम्ही त्याच्यातून बाहेर पडावेत, आमचा नाश होऊ नये. म्हणून स्वप्नाद्वारे परमेश्वराचा देव एकदा गोष्ट बोलतो, दोनदाही. परमेश्वर त्याचं काम करतच असतो. तो म्हणतो माझ्या मुला माझे नियम तू पाळ, माझे आज्ञा पालन कर, म्हणजे तुला वयोवृद्धी, दीर्घायुष्य, शांती तुला प्राप्त होईल. परंतु आम्ही ऐकत नाहीत आणि त्यामुळे परमेश्वर पुढे काय करतो, मग त्याला अंथरुणाला खिळून टाकतो. त्याच्या वेदना वाढतात, त्याचं दुःख वाढतं आणि मग परमेश्वराचं वचन या ठिकाणी 24 वचन वाचा. तर देव त्याला प्रसन्न होऊन म्हणेल, त्याला प्रसन्न होऊन म्हणेल, याला खाचेत उतरण्यापासून सोडील, याला खाचेत उतरण्यापासून सोडीव, मला खंडणी मिळाली आहे. मला खंडणी मिळाली आहे. बस. तो वो उस पर अनुग्रह करके कहे, उसे गड्ढे में जाने से छुड़ा ले, मुझे उसकी चुनौती का दाम मिल गया है. या ठिकाणी आपल्याला खंडणीचा उल्लेख केलेला आहे. परंतु प्रिय भावण बहिणो, मनुष्याला सरळपण दाखवायला त्याच्या जो आजारामध्ये एक कोणी मध्यस्थ, हा मध्यस्थ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी देव म्हणतो, देवाचं वचन, देव त्याला प्रसन्न होऊन म्हणेल, याला खाचेत उतरण्यापासून सोडीव आणि मला खंडी मिळाली आहे. प्रिय भावण बहिणो, आमचं जीवन देखील तसंच होतं. आम्ही पापात होतो आणि पापामुळे नरकाची शिक्षा आम्हाला ठरवलेली होती. आम्ही मरणार होतो, परंतु देवाची कृपा आमच्यावर झाली आणि आम्ही वाचलो गेलो आणि परमेश्वराला त्याची खंडणी मिळाली. आणि म्हणून प्रिय भावण बहिणो, येशू ख्रिस्त आमचा मध्यस्थ, त्याने आपली खंडणी दिलेली आहे स्वतःचा प्राण अर्पण करून, आणि आम्हाला त्याने सोडवलेलं आहे. आणि म्हणून प्रिय भावण बहिणो, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील पवित्र बलिदानाद्वारे देव प्रसन्न झाला. प्रेज द लॉर्ड. जर येशू ख्रिस्त मेला नसता तर अद्यापपर्यंत आम्ही दास्यामध्ये असतो, सैतानी बंधनात असतो आणि आमचा नाश झाला होता. परंतु त्याने आम्हाला खाचेतून म्हणजे मरणातून सोडवले आहे आणि आमची खंडणी त्याने सोडवली आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रिय भावण बहिणो, आम्ही देवाचं वचन पाळणार आहोत आणि त्याच्या वचनाप्रमाणे चालणार आहोत, तर आम्ही आशीर्वादित आणि परमेश्वराच्या कृपेत राहणार आहोत. आम्ही आणखीन पुढे जाणार आहोत. कॉल चर्च एल्डर्स अँड बिलीव्ह इन देअर प्रेयर्स. आम्ही याकोबाचं पत्र आणि त्याचा 5वा अध्याय 14 वचन, 14 आणि 15. डिग्री लोकांस पत्रानंतर याकोब 5वा अध्याय आणि त्याचा 14 ते 16 वचन. कॉल चर्च एल्डर्स अँड बिलीव्ह इन देअर प्रेयर्स. तुम्हामध्ये कोणी दुखनाईत आहे का? तुम्हामध्ये कोणी दुःख शोषित आहे का? त्याने मंडळीच्या वडिलास बोलवावे, त्याने मंडळीच्या वडिलात बोलवावी आणि त्यांनी त्यांच्यावर ओढून प्रभूच्या नावाने त्याला तेल लावून प्रार्थना करावी. प्रभूच्या नावाने त्याला तेल लावून प्रार्थना करावी. आणि विश्वासाची प्रार्थना रोग्याला वाचवी आणि प्रभू त्याला उठवील. आणि त्याने बस एवढं. या ठिकाणी याकोबाचं पत्र 5वा अध्याय 14-15. आणि क्या तुम में कोई रोगी है? यदि है तो कलीसिया के प्राचीनों को बुलाए और वे उस पर तेल मलकर प्रभु के नाम से उसके लिए प्रार्थना करें, और विश्वास पूर्ण प्रार्थना के द्वारा रोगी चंगा हो जाएगा और प्रभु उसे उठा खड़ा करेगा. और यदि उसमें पाप किए हों तो वे भी क्षमा कर दिए जाएंगे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी याकोब काय म्हणतो, तुम्हामध्ये कोणी दुखनाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलात बोलवावी. म्हणजे कोणाला बोलवायचं?
देवाचे दास आहेत त्यांना. परंतु जेव्हा आमच्या शरीरात आजार येतो तेव्हा आम्हाला प्रथम कोण आठवतो? आमचा डॉक्टर, आमचा फॅमिली डॉक्टर, आमचा फिजिशियन, दॅट इज जनरल. म्हणजे ते खरं आहे, परंतु आम्ही वचनाचा आधार घेतला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला खात्रीपूर्वक सांगत आहे की त्या ठिकाणी काय घडेल जेव्हा तुम्ही देवाच्या दासाला बोलवाल. कधी बोलवाल? तुम्ही दुखणं येत असता तेव्हा. आणि तुम्हामध्ये कोणी दुखणं येत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलास बोलवावे आणि त्याने त्याच्यावर ओढून प्रभूच्या नावाने त्याला तेल लावून प्रार्थना करावी. प्रिय भावंड बहिणो, हे देवाचं वचन आहे. आणि जेव्हा आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे करणार आहोत तेव्हा काय होणार आहे? आणि विश्वासाची प्रार्थना रोग्यास वाचवील आणि प्रभू त्याला उठवील. प्रिय भावंड बहिणो, तुमचा विश्वास आणि येशूचं सामर्थ्य जेव्हा एक होते त्या ठिकाणी चमत्कार होतो. म्हणून लाजर दुखणं येत होता आणि बेथानी मध्ये जेव्हा येशू ख्रिस्त येत असे तेव्हा त्या घरात तो उतरत असे, त्याचा पाहुणचार होत असे, त्याचं जेवण होत असे, त्यांना तो वचनातून शिकवत असे. म्हणजे तो अतिशय जवळचा रिलेटिव्ह म्हणजे फॅमिली अशा प्रकारे होता. आणि परंतु लाजर दुखणं असताना त्याला निरोप पाठवण्यात आला की तुझा मित्र लाजर दुखणं येत आहे गंभीर, तू येऊन त्याला बरं कर. परंतु येशू आला नाही. प्रेज द लॉर्ड. कदाचित त्यांच्यामध्ये कुरकुर पण चालू असेल. अरे बोलावलं का जेवायला यायचं, आता दुखणं येते ते प्रार्थनेसाठी पण येत नाही. तसे पण बोलणारे लोक असतात. प्रेज द लॉर्ड. आपण नाही, पण असतात काही. परंतु या ठिकाणी परमेश्वराचं वचन म्हणतं की तो मेल्यानंतर आला. थोमा म्हणाला, चला आपण आता तुला धोंडमार झाली आणि तू मरायला चालला, पण आम्ही पण येतो मरायला. प्रिय भावंड बहिणो, येशूचे शिष्य परिपूर्ण नव्हते, मॅच्युअर नव्हते, ते काही बोलायचे. जे येशू सांगायचे ते त्यांना समजायचंच नाही. परंतु येशूने त्यांना कधी सोडलं नाही. प्रेज द लॉर्ड. तसंच प्रिय भावंड बहिणो, कदाचित तुम्ही अज्ञान असाल, येशूचं वचन तुम्हाला समजत नाही, परंतु तुम्ही यू जस्ट टू फॉलो जीसस क्राइस्ट. तुम्ही फक्त येशूला अनुसरायचं आहे, त्याच्या मागे चालायचं आहे. इन ड्यू टाइम तो तुम्हाला उठवेल. प्रेज द लॉर्ड. आणि प्रिय भावंड बहिणो, मेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की मार्था धावत आली. हे प्रभू, जर तू येते असतात तर माझा भाऊ मेला नसता. प्रभू म्हणाला, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल. तिला काय समजलं? ती म्हणते पुनरुत्थान येईल तेव्हा तो उठेल. प्रिय भावंड बहिणो, येशू रडला. बायबल म्हणतो जेव्हा आम्ही दुखणं येत होतो, आम्ही कष्टी होतो, तेव्हा येशू देखील रडतो. तो आमच्यासाठी मध्यस्थी करत कृपेच्या राजासनावर बसलेला आहे. कोणी मध्यस्थी करत नाही, कोणी कोणासाठी प्रार्थना करत नाही, कधीच विसरून जातील, परंतु येशू विसरत नाही. प्रेज द लॉर्ड. तो रात्रंदिवस आमच्यासाठी जागा असतो, आपला दूध पाठवून आमचं रक्षण करतो. आणि प्रिय भावंड बहिणो, प्रभू येशू म्हणाला, त्याला कुठे ठेवले? आपण जाऊन पाहू. मग तिकडे कुरकुर पण चालू झाली. जे यहुदी होते जे म्हणाले, ज्याने आंधळ्यांचे डोळे उघडले, ज्याने लंगड्यांना पाय दिले, हा मरू नये म्हणून काय करता आलं नाही काय? प्रेज द लॉर्ड. प्रिय भावंड बहिणो, कबरेजवळ गेल्यानंतर प्रभूने प्रथम सांगितले की धोंड बाजूला काढा. मार्था मरिया म्हणाली, प्रभू मरून 4 दिवस झालेत, आता त्याला दुर्गंधी येत असेल आहे, काय म्हणतोस? प्रभू म्हणाला, जर तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाशील. प्रिय भावंड बहिणो, परिस्थिती काय का असू द्या, परंतु आम्ही येशूला आमंत्रण करणार आहोत, त्याला आमच्या जीवनात बोलावणार आहोत, आमच्या कुटुंबात बोलावणार आहोत, आमच्या जवळ बोलावणार आहोत आणि आम्ही त्याला विश्वासाने ग्रहण करणार आहोत. प्रिय भावंड बहिणो, येशूने सांगितलं, धोंड बाजूला काढली. प्रभूने आपले हात उंच केले, आकाशाकडे दृष्टी लावली आणि परमेश्वर, हे परमेश्वर नित्य माझ्या ऐकतोस, परंतु हे सर्व लोक उभे, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. लाजरा बाहेर ये. प्रिय भावंड बहिणो, जो प्रेत वस्त्रामध्ये बांधलेला लाजर जिवंत होऊन त्या गुहेतून बाहेर आला. आणि प्रभूने सांगितलं, याला सोडा आणि मोकळे व्हा, त्याला जाऊ द्या. प्रिय भावंड बहिणो, येशूचे चमत्कार आहे, परंतु आमचा विश्वास कसा आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. आणि म्हणून जर आम्ही दुखणं येत आहेत तर देवाचे दास आहेत, त्यांना बोलवून ते तेल लावून प्रार्थना करील. आणि बायबल म्हणतं की विश्वासाची प्रार्थना रोग्यास वाचवील आणि प्रभू त्याला उठवेल. आणि त्याने पापे केली असली तर त्याला त्याची क्षमा होईल. प्रिय भावंड, फक्त आजारात बरं होणार नाही तर त्याची पापं देखील क्षमा होतील.
म्हणजे डबल फायदा आहे आमचा. प्रेज द लॉर्ड. पुढे म्हटलेलं आहे, यामुळे तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकाजवळ कबूल करा आणि एकमेकासाठी प्रार्थना करा. नेहमीची कार्यकारी प्रार्थना फार प्रबळ होते. प्रिय भावबंधू, आम्ही बायबल काय म्हणतो, तुम्ही निरोगी व्हावी म्हणून आपली पातके एकमेकाजवळ कबूल करा. पहिले आम्ही रोमन कॅथलिक होते तेव्हा काय करायचे, कुंचारवायला जायचे ना. मी पण जायचो आणि त्या फादरचं नाव क्लेमेंट, त्यानेच माझं नाव दिलं होतं. पण तो इतका स्ट्रिक्ट होता ना गोयानीज फादर, आणि मला भीतीचा पश्चाताप यायचाच नाही. ते भीतीच वाटायची. मी माझी बहीण सांगताना तिला सांगताना, बाय मी तुझ्याकडे गुडघे ठेवून कुंचार होते, मी नाही तिकडे जाणार. मग तिकडे ते मग मी भीतीचा पश्चाताप करता करता विसरायचा. मग तो चप्पल काढायचा, भूल कशी धावतो एक खोपाडीत मागायला. म्हणजे असे ते होते. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांचं मरण इतकं सुंदर झालं की ते मिसा करत असतानाच मेले. म्हणजे कम्युनियन देताना असे पडले. हे देखील सुंदर मरण आहे, कारण ते कसेही असो त्यांना कदाचित पूर्णपणे प्रभूला ओळखलं नाही, पण तिथे ते सेवा करायची. आणि म्हणून प्रिय भावबंधू, पुढे आपण पाहणार आहोत कंट्रोल द टंग. आमची जीभ आहे ना, याच्यावर आमचा कंट्रोल पाहिजे. आम्ही वाचणार आहोत नीतिसूत्र आणि त्याचा 18वा अध्याय 21 वचन. नीतिसूत्र आणि त्याचा 18वा अध्याय 21. मरण व जीवन जिभेच्या सत्तेत आहे. जिभेच्या सत्तेत आहे. आणि तिची आवड धरणारे तिचे फळ खातील. हिंदी. जीभ के वश में मृत्यु और जीवन दोनों होते हैं. जो उससे प्रेम रखते हैं वे उसका फल खाएंगे. इंग्लिश मध्ये म्हटले, डेथ अँड लाईफ आर इन द पॉवर ऑफ द टंग. म्हणजे मरण आणि जीवन कुठे आहे, ते जिभेत आहे, जी 32 दातामध्ये बसवलेली आहे. आणि कधीच दाताच्या खाली येत नाही, चुकून कधीतरी येते बाय मिस्टेक. परंतु तिच्याविषयी याकोब काय म्हणतो, ती सगळ्या रानाला पेटवणार आहे, आग लावणारी आहे. आणि म्हणून आमचं बोलणं कसं आहे, आमच्या मुखातून दुसऱ्यांसाठी जीवन येते की मरण येते, आमच्या जिभेतून दुसऱ्यासाठी शांती प्राप्त होते की झगडा प्राप्त होतो, ते आम्ही आमच्या जिभेवर नियंत्रण असण्याची गरज आहे. कारण काय, मरण आणि जीवन जिभेच्या सत्तेत आहे आणि तिची आवड धरणारे तिचे फळ खातील. जर आमच्या जिभेने आम्ही दुसऱ्यांना आशीर्वाद देणार आहेत तर आशीर्वाद आमच्या जीवनात, परंतु आम्ही दुसऱ्यांना शाप देणार आहोत नाही का. आम्ही कधी कधी रागाने काही बोलतो, पण राग आमच्यावर रागावर आमचं नियंत्रण पाहिजे. पक्काच राग आला ना खूप, ते त्याकडे मोजायचे उलटे. मग आताच प्रॅक्टिस करा. 10, 9, 8, 7, 6, 5 नंतर काय बरोबर 4, 3, 2, 1. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तोपर्यंत तुमचा राग शांत होईल. म्हणजे रागाच्या भरात आता काही नाही, हबेलाच काय केलं, आता स्वीकार करणं त्याचं काम आहे. अरे आज त्याचा स्वीकार करू, उद्या तुझा स्वीकार करीन, तुला मान्य होईल. पण राग भयंकर होता, हॉट टेम्पर. कधी कधी कोणी काही मारतात, म्हणजे एखादा असा फटका मारतात की असं तोही समोरचा हादरून जातो. म्हणजे आमच्या रागावर आम्ही मारायचं ते इकडे पायाच्या खाली मारायचं. ही आमच्या सर्वांना सिल्वरला कुठे मारायची माहिती आहे का, आपली इलेक्ट्रिकची वायर असते ना, इकडे किती मारलं तरी काही होणार नाही, हाड मोडणार नाही, फक्त मसलला प्रॉब्लेम होईल. पण भरती पुढे मारलं तर, कळीवर मारलं तर काय होते, एका फटक्यात माणूस मरू शकतो. बी केअरफुल. रागाच्या भरात काही करायचं नाही, कारण रागाने काही चांगलं होत नाही. आणि म्हणून प्रिय भावबंधू, आमची जीभ फार महत्वाची आहे. इस्रायल लोकांविषयी मी पाहिलं तर 9 वेळा त्यांनी जिभेचा गैरवापर केल्यामुळे, मिसयूज ऑफ द टंग 9 वेळा केल्यामुळे मरी आली. आता ही मरी कशामुळे आली, बिकॉज ऑफ मिसयूज ऑफ टंग. म्हणजे आम्ही जिभेचा गैरवापर केलाय. काहीतरी पाप आमच्यातून घडले म्हणून जगामध्ये सर्व पसरलेलं आहे. परमेश्वर त्याला जबाबदार नाही, येशू नाही, पवित्र आत्मा नाही, आम्ही जिम्मेदार आहोत. आणि जर आम्ही पाप कबूल केलं
आणि परमेश्वराला आमचं आश्रयस्थान केलं. स्तोत्र 91 त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे लिव्हिंग गॉड अँड लिव्ह इन गॉड म्हणजे देवामध्ये जिवंत राहा अँड अंडर हिज प्रोटेक्शन म्हणजे त्याच्या पराक्रमी हाताखाली, त्याच्या संरक्षणाखाली अस, कारण तो आमचं संरक्षण आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून एक वचन वाचून या ठिकाणी आपण स्तोत्र 91 लिव्ह इन गॉड अँड अंडर हिज प्रोटेक्शन. सामायिक स्तोत्र संहिता 91 एकच वचन होतं आणि त्याचं 9वं वचन 9 आणि 10. कारण यहोवा माझा आश्रय आहे, कारण यहोवा माझा आश्रय आहे असे तू म्हणालास. असे तू म्हणालात. परात्पराला तू आपले राहण्याचे ठिकाण तू केले आपले आहे. राहण्याचे ठिकाण केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर म्हणून येणार कोणतेही नाही. अरिष्ट तुझ्यावर येणार नाही आणि कोणताही उपद्रव तुझ्या डेऱ्याशी भिडणार आणि नाही. कोणताही उपद्रव तुझ्या डेऱ्याशी भिडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हे परमेश्वराने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. आम्ही दे पडेगी क्योंकि तूने यहोवा को जो मेरा शरण स्थान है अर्थात परम प्रधान को अपना निवास स्थान बनाया है, इसलिए न कोई विपत्ति तुझ पर आएगी, न कोई दुख तेरे डेरे के निकट आने पाएगा. परमेश्वराला जर आम्ही आमचं आश्रयस्थान करणार आहोत आणि आमचा दुर्ग करणार आहोत, आमचा परमेश्वर तू आहेस, आमचा तारणारा तू आहेस असं कबूल करणार आहोत आणि पराला तू आपले राहण्याचे ठिकाण म्हणजे परमेश्वर आमचं राहण्याचं ठिकाण आहे. हे घर कोणाचं आहे? ते आमचं आहे, पण त्याने पराला आपलं राहण्याचं ठिकाण केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी काय होणार आहे? कोणतीही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही. याचा अर्थ नाही की अरिष्ट येणारच नाही, अरिष्ट येणार, पण देव त्याच्यातून सोडवणार. प्रेज द लॉर्ड. कोणताही उपद्रव, कुठलेही आजार, पीडा, संकट येईल, परंतु परमेश्वर त्याच्यातून आम्हाला मुक्त करील आणि तो दाखवून देईल की मी यहोवा तुझा तारणार आहे, मी निरोगी करणारा तुझा परमेश्वर आहे, मी तुला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. तुम्ही वचनाद्वारे परमेश्वर आपणास आशीर्वाद